आणि संभाजीनगरमधून एक ताजी अपडेट येते ती म्हणजे ऐन दिवाळीच्या दिवशी संभाजीनगर हादरलाय। रामनगर भागात एकाचा चाकून भोसकून खून करण्यात आलाय। दोन मित्रांनी मिळून एका मित्राचा काटा काढलाय आणि ही खुनाची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। ही आपण दृश्य पाहतोय। रामनगर भागात एकाचा चाकून भोसकून खून करण्यात आलाय। दोघांनी मिळून या एकाचा खून केलेला आहे। खुनाची ही दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आणि हा व्हिडिओ एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय। सुमित पवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुमित, दोन मित्रांनी मिळून एका मित्राचा काटा काढल्याचं या बातमीत म्हणण्यात आलेलं आहे, काय सविस्तर माहिती आहे? नक्कीच काहीतरी जुन्या वादातून ही घटना घडलेली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात ऐन दिवाळीच्या दिवशी ही घटना घडल्याने शहर हादरल्याचं बघायला मिळत आहे। शहरातील रामनगर भागात एकाने चाकूने भोसकून एका तरुणाचा खून केलेला आहे। यात विपुल चाबुकसार नावाचा तरुण हा जागीच ठार झाला आहे, तर आशिष चौतमल असं हल्लेखोराचं नाव आहे। हल्लेखोर हा खिशात चाकू घेऊन आला आणि या दरम्यान त्यांची चर्चा सुरू असताना अचानक त्याने चाकू काढला आणि विपुल चाबुकसार याच्या छातीमध्ये तो खुपसला आणि तो हृदयात गेल्यामुळे जागीच विपुल चाबुकसार कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे। दरम्यान या दोन्ही आरोपींना मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून पोलीस तपास आता मुकुंदवाडी पोलीस करीत आहेत। मात्र या घटनेने ऐन दिवाळीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर शहर हादरल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे। धन्यवाद सुमित दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय खुनाची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली। अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे। दोन मित्रांनी मिळून एका मित्राचाच खून केलेला आहे। थेट छातीत चाकू भोसकत त्याला ठार मारण्यात आले।